वेलकम फ्रेंड्स. इथे तुम्ही बघतच आहात की अतिशय टम्म असे वडे फुगलेले दिसतात. तर हे जे वडे आहेत ते मी बाजरीच्या पिठापासून बनवलेले आहेत. अतिशय खुसखुशीत आणि चविष्ट बनतात. तर आता रेसिपीला सुरुवात करूया. तर बाजरी पिठाच्या वड्यासाठी मी 1 कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. बाजरीचं पीठ थोडंसं कधी-कधी चिकटपणा कमी होतो. त्यासाठी मी इथे त्याच्याबरोबर 2 चमचे गव्हाचं पीठ पण घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी इथे मेथी, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे. इथे मेथी ऑप्शनल आहे, नाही घातली तरी पण चालेल. आणि हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लसूणची मी पेस्ट करून घेते. आता इथे एका बाउलमध्ये मी बाजरीचं पीठ 1 कप काढून घेते. त्याचबरोबर मी त्यामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ मिक्स करणार आहे. आता ही दोन्ही पीठं मिक्स करून साईडला ठेवून देऊयात. आता इथे मेथी कट करून घेते. आता एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे. मी हे जिरे घालते, ओवा, मेथी चिरलेली, मेथी जराशी परतून घ्यायची. आता त्यामध्ये हिरवी पेस्ट घालून घेऊया की जी मी मगाशी करून ठेवलेली आहे. मेथी थोडीशी परतून शिजवून घेऊयात. आता इथे मेथी शिजलेली आहे आणि त्यामध्ये मी 1 कप पाणी घालते आहे. इथे मी 1 कप गव्हाच्या पिठासाठी 1 कप पाणी घेतलेलं आहे. याच पद्धतीने पाणी घ्यायचं आहे. आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालते. त्याचबरोबर चिरलेली कोथिंबीर, तिखट, हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ह्या पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता पाण्याला उकळी आल्याबरोबर त्यामध्ये मगाशी आपण जे मिक्स करून ठेवलेलं बाजरीचं पीठ आहे ते घालायचं आहे. पीठ घातल्यानंतर मी गॅस बंद करून टाकलेला आहे आणि हे पीठ आता मी पटपट ढवळून घेते. आता पुन्हा मी गॅस पेटवून घेतला आहे आणि आता हे पिठाचा असा चांगला गोळा तयार झाला आहे. त्यावरती आता झाकण ठेवूया. आता या पिठाला थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे पीठ साईडनी जेव्हा कोरडं होतं त्याचा अर्थ की ते पीठ आपलं शिजलेलं आहे. आता हे शिजलेलं पीठ मी एका परातीत काढून घेते आणि 5 ते 7 मिनिटासाठी मी झाकून ठेवून दिलेलं आहे. आता हे पीठ थोडंसं कोमट झालं आहे आणि ते मी आता चांगलं मळून घेते. पीठ चांगलं मळून घेतल्यामुळे वडे मोडत नाहीत किंवा तुटत नाहीत. आता हे पीठ थोडंसं थंड होऊ लागलेलं आहे. आता हे पीठ थंड झाल्यानंतर मी त्याचे आता एकसारखे बॉल्स बनवून घेते. त्यासाठी मी हातावर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता या पिठाचे मी गोळे बनवून घेते. तर अशा प्रकारे मी आता सर्व बॉल्स किंवा गोळे हे बनवून घेतलेले आहेत. आता एका पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलं आहे आणि दुसरीकडे मी आता वडे बनवायला घेते. आता इथे पुन्हा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि त्यावरती एक गोळा घेऊन तो हातावरती थोडासा प्रेस करायचा आहे. थोडासा प्रेस केल्यानंतर हा वडा प्लेटमध्ये ठेवून हाताने सगळ्या बाजूंनी दाबून घेऊयात. अशा प्रकारे आता मी हा वडा हाताने सर्व बाजूंनी एकसारखा होईल अशा पद्धतीने पसरवून घेतलेला आहे आणि आता त्यावरती मी थोडेसे तीळ लावून घेते. आता तीळ लावल्यानंतर परत चांगले ते दाबून घ्यायचे आहेत, म्हणजे ते तळणीमध्ये निघणार नाही. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने हा वडा आपला तयार झालेला आहे. तर याच प्रकारे मी आता सर्व वडे बनवून घेणार आहे. तर इथे आता काही वडे मी बनवलेले आहेत, तर ते कोरडे होऊ नयेत म्हणून मी आता ते तळायला घेते. आता इथे तेल चांगलं गरम झालंय आणि त्यामध्ये मी हा वडा सोडलेला आहे. हे वडे हाय टू मीडियम फ्लेमवरतीच तळायचे आहे.
तर हा वडा दोन्ही बाजूनी ब्राऊन रंगावरती तळायचा आहे। तर असा हा तयार झालेला मस्त वडा मी काढून घेते। आता या तेलामध्ये मी परत 2 वडे सोडलेले आहेत। सुरुवातीला गॅस हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि वडे हळूहळू फुगायला लागतात। एक 3 ते 4 मिनिटांनंतर हे वडे पलटून घ्यायचे आहेत। आहा, काय छान वडे फुललेले आहेत। तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी आलटून पालटून चांगले ब्राऊन रंग येईपर्यंत हे वडे तळायचे आहेत। आहा, काय मस्त वडे तयार झालेले आहेत। हे आता मी काढून घेते। तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने जर तुम्ही बाजरी पिठाचे वडे बनवलेत ना तर सर्वांना अतिशय आवडतील। बाजरीच्या पिठाचे हल्ली अनेक पदार्थ बनवले जातात, पण हे जे वडे आहेत ते मी पहिल्यांदाच ट्राय केले होते आणि ते अतिशय चविष्ट आणि मस्त बनले होते। त्यामुळे मी ही रेसिपी शेअर केली आहे। इथे आता हे वडे पुरीप्रमाणे टम्म असे फुगायला लागलेले आहेत। तर ते दोन्ही बाजूंनी आता पलटून घ्यायचे। तर अशा प्रकारे मी आज बाजरीचे वडे बनवले होते आणि ते कोणाला कळलेही नाहीत की हे मी बाजरीचे बनवले आहेत। सर्वांनी अतिशय आवडीने खाल्ले। तर अशा प्रकारे मी हळूहळू सर्व वडे तळून झालेले आहेत। ते अतिशय सुंदर दिसत आहेत। आता इथे हे वडे कसे हळूहळू फुगायला लागले आहेत ते दिसत आहे। पुरी जशी तेलात सोडली की पटकन फुगून वर येते, तसं या वड्यांचं होत नाही। हे वडे तेलात सोडल्यानंतर काही वेळानंतर ते फुगायला लागतात। आहा, काय सुंदर कलर आलेला आहे। आता हे वडे रेडी झालेले आहेत, ते मी काढून घेते। ज्यावेळेस बाजरी पिठाची भाकरी आवडीने खाल्ली जात नाही किंवा जास्त करून बनवली जात नाही, त्यावेळेला हे बाजरी पिठाचे वडे बनवा। तुम्ही परत परत करून खाल असे हे वडे बनतात। तर हे वडे इव्हनिंग स्नॅक्स किंवा टिफिनमध्ये किंवा जेवणामध्ये पण बनवता येतील। आता इथे हा वडा मी मोडून बघते। अतिशय खुसखुशीत झाले आहे, इथे तुम्ही बघतच असाल। तर या वड्यांबरोबर मी दही सर्व केलेलं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सॉस किंवा चटणी पण घेऊ शकता। तर फ्रेंड्स, हे वडे तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा। आणि आपण पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी बरोबर। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा। बाय बाय।